वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा लंबोदरं परमं सुंदरम् एकदन्तं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रम् सच्चिदानन्दरूपाय सदसव्यशक्तिहेतवे नमः शिवाय संबाय स्वयंभुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्य रेवणसिद्धदेशिकं वीरशैवमताचार्य तं वन्दे जगद्गुरुम्। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव। शिव महापुराण भगवान की कैलाशपति भगवान की ग्राम दैवत भगवान की कल्याणेश्वर महादेव की श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की वसुंधरा रत्न राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की तपोरत्न सद्गुरु श्री शिवानंद शिवाचार्य महाराज की बाल तपस्वी गुरु निरंजन शिवाचार्य महाराज की सब शिवाचार्य महाराज की शिवयोगी संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की सब साधु संत महाराज की क्रांति सूर्य जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की वीर वैरागिणी अक्का महादेवी माता की छत्रपति शिवाजी महाराज की बजरंग बली हनुमान की हर हर महादेव। भारत माता की वंदे मातरम। मानव धर्माचा विजय असो धर्मानेच विश्वाला शांती मिळो। गौ माता की सरस्वती माता की अपने अपने माता पिता की जय। नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। शिवाय नमः
शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः सर्वांनी एक टाळी वाजवा जय भोले शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः जय भोले शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय सौराष्ट्र सोमनाथञ्च श्रीशल्यमल्लिकार्जुनम् उज्जयिनीयमहाकालेशम् ओंकारं ममलेश्वरम् शिवाय नमः सर्वांनी बोला शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय परल्यं वैजनाथञ्च डाकिन्यं भीमशङ्करं सेतुबन्धेतु रामेशं नागेशं दारुकावने शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय वाराणस्यातु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं ग्रीष्मेशं शिवालये शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रात्पठे नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः जय भोले नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय जय भोले शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय आज महाशिवरात्री पर्व काळ आहे हाताने टाळी
मुखाने भगवान शिवाचं नाम, भगवान शिवाची कथा, गंगा यमुना सरस्वती त्रिवेणी संगमाचं स्नान आपल्याला आज महाशिवरात्री पर्व काळामध्ये प्राप्त होणार आहे. आज जो कोणी भक्त काया वाचा मनाने भगवान शिवाचं नामस्मरण करतो त्या प्रत्येक जीवाला लाखो तीर्थयात्रा केल्याचं पुण्य आजच्या महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती प्राप्त होतं. म्हणून हाताने टाळी आणि मुखाने पंचाक्षरी महामंत्राचा गजर आपल्या मुखातून व्हावा. शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओ नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय शिव शिव बोलो नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः पार्वती पतये शिव हर 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 हर. मला माहिती आहे आज महाशिवरात्रीचा उपवास आहे, पण प्रत्येकानं उपवासामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचे 10,000 रुपये लक्षात ठेवावे. आज मंत्री साहेब येणार आहे, कोणाकोणाच्या खात्यामध्ये किती किती पैसे टाकण्यासाठी प्रस्ताव घेऊन येणार आहेत. त्यामुळं आज कंजूशीपणा करता कामा नये, प्यार से बोलिए नमः पार्वती पतये शिव हर 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 हर. अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी देवादिदेव शंभू महादेवांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून सताळा नगरीचे ग्रामदैवत भगवान शंभू महादेव, भगवान कल्याणेश्वर शंभू महादेव यासह पावन पुण्यभूमीतील सर्व देवी देवतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरु शटस्थल ब्रह्मी 108 श्री गुरु डॉक्टर शांतवीरलिंग शिवाचार्य गुरु महाराज हिरेमठ संस्थान औसा जिल्हा लातूर तथा जन्मदाते आईवडील या दोन्ही गुरुवर्यांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलदेवता श्री वीरभद्रेश्वर महाराज, दानम्मा देवी माता, नागनाथ महाराज या तीनही देवतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महास्वामीजींच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊली, तपोरत्न सद्गुरु श्री शिवानंद शिवाचार्य गुरु माऊली, बाल तपस्वी गुरु निरंजन शिवाचार्य गुरु माऊली सह आंध्र, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा प्रांतातील सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊली सह सर्व साधू संतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून समता नायक क्रांती सूर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज,
हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आदी राजे महाराजे यांना वंदन करून तीर्थक्षेत्र पुण्यक्षेत्र शिवक्षेत्र सताळा खुर्द या पावन पुण्यभूमीमध्ये आजच्या 7व्या दिवसीय पर्वकाळामध्ये महाशिवरात्रीय पर्वकाळामध्ये शिवमहापुराण कथा श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त माता पिता बंधू भगिनी आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म्यरूपी भगवंताच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आजच्या महाशिवरात्री पर्वकाळ 7व्या दिवसीय शिवमहापुराण कथेला प्रारंभ करीत असताना चालत असलेला अखंड शिवनाम सप्ताह ग्रंथराज परमरहस्य पारायण तथा संगीतमय शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञ सोहळा शिवक्षेत्र सताळा खुर्द तालुका अहमदपूर जिल्हा लातूर वर्ष 26वे दिवस 7वा सर्व शिवभक्तांना या शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून या सप्ताहाच्या माध्यमातून शिवकृपेचा अधिकार प्राप्त करून देणारे भगवान शिवाचे दास सेवक नंदीगण शिवभक्त परायण विश्वनाथप्पा कल्याणी शिवभक्त परायण अंतरामप्पा हेंडे शिवभक्त परायण संभाजी बेदरे शिवभक्त परायण बाबूराव मुदगडे शिवभक्त परायण राजाभाऊ हेंडे शिवभक्त परायण कल्याण कोरे शिवभक्त परायण नरसिंगप्पा मुतंगे शिवभक्त परायण दयानंद शेरे शिवभक्त परायण अशोकप्पा काळे शिवभक्त परायण पांडुरंग हेंडे शिवभक्त परायण बालाजी बेदरे शिवभक्त परायण शेषेराव हेंडे शिवभक्त परायण धोंडीराम रुभे यासह या सर्व सप्ताह समितीमध्ये परिचित अपरिचितरित्या या सप्ताहाचं आयोजन नियोजन करून सर्व शिवभक्तांना शिवकृपेचा अधिकार प्राप्त करून देणारे सर्व नंदीगण सेवाधारी शिवभक्तगण या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत आपली देणगी शिवचरणाशी समर्पित करून भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करून घेणारे सर्व देणगी ध्यान देणारे सद्भक्त आजच्या 7व्या दिवसीय पर्वकाळामध्ये शिवमहापुराण ग्रंथ पूजा करून महाराजांचा सन्मान करून आशीर्वाद प्राप्त करून घेतलेले शिवभक्त परायण गजानन बाबूराव अप्पा अपसिंगे परिवार शिवभक्त परायण बालाजी कोळगावे परिवार शिवभक्त परायण तुकाराम सोमवंशी परिवार आजच्या 7व्या दिवसीय पर्वकाळामध्ये अन्नदान सेवा देऊन शिवचरणाची सेवा केलेले शिवभक्त परायण विजयकुमार अप्पा डुमणे परिवार या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये पहाटेच्या शिवपाठापासून पुन्हा पहाटेच्या शिवपाठापर्यंत सेवा देणारे सर्व महिला पुरुष भजनी मंडळी विण्याची सेवा देणारे सर्व सद्भक्त या मंदिर प्रांगणामध्ये चटई अंथरणाऱ्यापासून उचलणाऱ्यापर्यंत सर्व सेवा देणारे सद्भक्त अन्नदान बनवणारे अन्नदान वाढणारे पातरवाळी लावण्यापासून उचलणाऱ्यापर्यंत सर्व सेवा देणारे सद्भक्त आपल्या नावाची अपेक्षा न करता पडद्याच्या पाठीमागे राहून आपली निस्वार्थ अशी सेवा करत असलेले सर्व परिचित अपरिचित सद्भक्त या शिवमहापुराण कथेसाठी ज्यांची उत्कृष्ट अशी संगीत साथ लाभत आहे असे स्वरशिवाणी संगीत संच परिवार गायनाचार्य सिंथवादक संगीत विशारद सुरमणी शिवभक्त परायण आडिलजी भालेराव गुरुजी लातूरकर कोरस गायनाचार्य तथा सिंथवादक भजन सम्राट शिवभक्त परायण व्यंकटअण्णा थोटे तबला वादक तबला सम्राट
आत्मीय बंधू शिवभक्त परायण आत्मलिंग गिराम महाराज वाडी वडगावकर या शिव महापुराण कथेसाठी ज्यांची उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टम लाभत आहे, महाराजांना अपेक्षित आहे अगदी त्याही पेक्षा सुंदररित्या ऑपरेटिंग करत असलेले शिवभक्त परायण अतुल दादा चव्हाण व त्यांची सर्व सहकारी टीम या शिव महापुराण कथेसाठी कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही शिव महापुराण कथा शूटिंग करून महाराजांचे यूट्यूब चॅनल भक्तिधारा व आई म्युझिक या दोन्ही यूट्यूब चॅनलवर ही शिव महापुराण कथा प्रसारित करत असलेले परमशिष्य शिवभक्त परायण दत्तात्रय त्र्यंबक बेळे किलचकर, त्याचबरोबर कल्याणेश्वर महादेव मंदिराचे स्वामी महाराज पुजारी, गावातील सर्व माहेश्वर मूर्ती, त्याचबरोबर आजच्या 7व्या दिवसीय पर्व काळामध्ये शिवमहापुराण कथा श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त माता पिता बंधू भगिनी, आपणा सर्वांचं व आतापर्यंत ज्यांचा नाम उल्लेख केलेला आहे त्या सर्व सद्भक्तांचं आजच्या 7व्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करून आपणा सर्वांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा सुख समृद्धी आयु आरोग्य धनसंपदा उदंड आयुष्याची प्राप्ती करून देव अशी मंगल कामना करून या 7 दिवसीय पर्व काळामध्ये संगीत शिवकथाकार कुमार सागर महाराज लोहारेकर तथा स्वर शिवानी संगीत संच परिवार यांच्या राहण्याची स्नानपूजा प्रसादाची व्यवस्था केलेले शिवभक्त परायण विश्वनाथप्पा कल्याणी परिवार या कल्याणी परिवारांचं सुद्धा विशेषरित्या 7व्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करून आजच्या 7व्या दिवसीय शिवमहापुराण कथेला आपण प्रारंभ करीत आहोत। काल 6व्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये आपण देवादिदेव महादेव जगत जननी जगदंबा मातेचा अवतार पार्वती माता शिव पार्वतीचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटाने आपण काल 6व्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये श्रवण केलेला आहे। आजच्या 7व्या दिवसीय शिवमहापुराण कथेचं विशेष महात्म्य आहे। आजचा दिवस म्हणजे शिवरात्री पर्वथोर सर्व पर्वाचे आगर। महाशिवरात्रीच्या पर्व काळावर या मानवी जीवाकडून भगवान शिवाची सेवा घडावी आणि अनंत जन्मीचं पाप नष्ट व्हावं आणि तो भक्त पुण्याचा कैलासाचा अधिकारी व्हावा। अनेक दिवशी शिवलिंगाची पूजा केलेलं फळ एका बाजूला आहे आणि आजच्या महाशिवरात्रीच्या पर्व काळावर शिवलिंग पूजा केलेलं महत्व एका बाजूला आहे। लाखो तीर्थयात्रा लाखो मंदिराचं दर्शन घेतल्याचं पुण्य आजच्या महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये या मानवी जीवाला प्राप्त होतं। ब्रह्मदेव विष्णुदेवांच्या वादामध्ये मी मोठा तू मोठा हा वाद देवलोकामध्ये चालला असताना भगवान शिवानी या दोघांना परीक्षारूपी दर्शन देण्यासाठी अग्निस्तंभ रूपामध्ये दर्शन दिलं। या दोघांना अहंकारातून बाजूला काढण्यासाठी भगवान शिवानी लिंग स्वरूपामध्ये ब्रह्मदेवानी विष्णुदेवांना दर्शन दिलेला दिवस महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे। ब्रह्मदेव विष्णुदेवांच्या समोर भगवान शिवानी पहिल्यांदा आपलं लिंग स्वरूप प्रकट केलं आणि तो दिवस भगवान शिवानी आपल्या स्वमुखातून महाशिवरात्री पर्व काळ म्हणून घोषित केला। जो भक्त या महाशिवरात्री पर्व काळावर शिवलिंगाची पूजा आराधना करतो, जप तप अनुष्ठान करतो, उपवास करतो, त्या भक्ताला या महाशिवरात्री पर्व काळामध्ये विशेष असा भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त होतो। आणि म्हणून
या महाशिवरात्री पर्व काळावर आपण अनेक दान धर्म केले पाहिजे, अनेक सेवा केल्या पाहिजे, पूजा पाठ केले पाहिजे, उपवास सायास केले पाहिजे. उपवास कसे करावे महाशिवरात्रीच्या पर्व काळावर? आज महाशिवरात्री, कालच मालकाला फोन गेला होता. हॅलो मालक, ऐकता का? उद्या महाशिवरात्री आहे. मग 1 किलो शाबू, 2 किलो भगर, 1 किलो सेप, चिकू आहे की नाही, केळी, डाळिंब, हा घरामध्ये चिप्स आहेत, काही चिंता करू नका, एवढं तुम्ही घेऊन या. रोजच्या जेवणापेक्षा जास्त मी आज काही जणांच्या ताटामध्ये फराळाचं पाहिलं. एका बाजूला शाबू लावलेला आहे, एका बाजूला भगर लावलेली आहे, एका बाजूला रताळे लावलेले आहेत, एका बाजूला सेप चिरून ठेवलेला आहे, एका बाजूला पापड आहेत, एका बाजूला चिप्स आहे. ताट भरून ताटात जागा सुद्धा शिल्लक राहत नाही, असं फराळाचं आयोजन. मग याला उपास म्हणावं का तापास म्हणावं? रोजचं जेवण जेवून जेवून कंटाळा आला म्हणून उपवासाच्या दिवशी काहीतरी नवीन. मला सांगा, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणामध्ये उपवासासाठी या वस्तू, हे पदार्थ तुम्ही प्राशन करा असं कुठं लिहून ठेवलेलं आहे? एवढं सांगा, कुठं लिहिलेलं आहे सांगा? तुमच्या मनाला समाधान प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही शाबू खाता, भगर खाता, चिप्स खाता, हा उपवास नाहीये माय. उपवास जर करायचा असेल तर पार्वती खंडामध्ये उपवास सांगितलेला आहे. उपवास हा निरआहार राहून करावा. बरेच जण म्हणतात महाराज आज उपवास आहे, मग 11 वाजता फराळ केली, महाराज उपवास आहे, 12 वाजता लगेच शेप खाल्ली, महाराज उपवास आहे, 2 वाजता लगेच चिकू खाल्ली, महाराज उपवास आहे, 4 वाजता लगेच आणखी एकदा फराळ केली. हा उपवास नाहीये, निरआहार उपवास केला पाहिजे. आपण भगवान शिवाचे सेवक आहोत. उपवास निरआहार म्हणजे काय? दिवसभर फक्त फळ आहार ग्रहण करायचे, गावरान गाईचं दूध प्यायचं, भोजन फराळ अजिबात उपवासामध्ये चालणार नाही. करून पहा तुम्ही एकदा, हा बदल घडला पाहिजे. उपवासामध्ये तुम्ही फळ आहार ग्रहण घेऊ शकता, तुम्ही गावरान गाईचं दूध पिऊ शकता. जर जो व्यक्ती शाबू भगर असे अनेक पदार्थ खाऊन उपवास करत असेल तर तो उपवास पूर्णत्वास जाणार नाही, त्यानं जेवण केल्यासारखंच आहे, तो उपवास होणार नाही, तो उपवास भगवान शिवाला मान्य होणार नाही. जो कोणी महाशिवरात्रीचं व्रत करणार आहे त्या सर्वांनी लक्षपूर्वक श्रवण करा. महाशिवरात्रीच्या पर्व काळावर अनेक लोक मोठ्या चुका करतात. सर्वात मोठी चूक म्हणजे अनेक जण उपवासाच्या दिवशी चहा पितात. व्रत करताना चहा अजिबात पिऊ नये. जर तुम्ही उपवासात चहा पित असाल तर तुमचं व्रत खंडित आणि अपूर्ण मानलं जाऊ शकतं आणि त्या व्रताचं पूर्ण फळ तुम्हाला मिळणार नाही, असं पार्वती खंडामध्ये विश्लेषण आलेलं आहे. कारण चहामध्ये निकोटीन सारखे व्यसनकारक घटक असतात, जे नशेसारखे काम करतात. त्यामुळे काही परंपरामध्ये व्रताच्या वेळी चहा पिणं सुद्धा निषिद्ध मानलं जातं. चहा पिल्यानं पोटाचे विकार वाढतात, पित्ताचे प्रमाण वाढतात, बुद्धी तामस प्रवृत्तीकडे वाटचाल करते. म्हणून उपवासामध्ये चहा पिणं सुद्धा हानिकारक आहे. चहा सुद्धा पिला नाही पाहिजे. कधी मुस्लिम संप्रदायाचा उपवास अनुभवलाय का तुम्ही? मुस्लिम संप्रदायाचा उपवास घ्या, साधं थुंकी सुद्धा ते गिळत नाहीत, एवढा कडक ते उपवास करतात आणि आपल्या अल्लाहची त्या ठिकाणी आराधना करतात. आपण ज्या धर्मामध्ये जन्माला आलो, आपलं आराध्य दैवत भगवान शिव परमात्मा आहे. आपण सुद्धा हा उपवास करत असताना निरआहार. बरेच जण सुपारी खातात, तंबाखू खातात, पान खातात आणि उपवास आहे म्हणतात. नको नको नको. उलट या सगळ्या गोष्टी करून पापामध्ये पडू नका. जर करायचं असेल
तर स्वच्छ अंतकरणाचा उपवास करा, स्वच्छ अंतकरणासारखी भक्ती करा, अन्यथा 3 टाइम पोट भरून जेवा, भोळा भाव देवा मला पाव. पण उपवासाच्या नावावर देवाचा विश्वास कदापि मोडू नका. निरआहार राहून पार्वती मातेनं 12,000 वर्ष भगवान शिवाची तपश्चर्या केली. तेव्हा भगवान शिवाची भेट झाली आणि शिव पार्वतीचा विवाह झाला. तो हे दिवस महाशिवरात्री पर्व काळ म्हणून घोषित करण्यात आला. महाशिवरात्री पर्व काळाचं अति महात्म्य पुराणामध्ये वर्णन करून सांगितलेलं आहे. महाशिवरात्री पर्व काळावर जास्तीत जास्त मौन राहावं, मनामध्ये जास्तीत जास्त पंचाक्षरी महामंत्राचा जप करावा. आजच्या दिवशी कोणाचं मन दुखवू नये, कोणाची अवहेलना करू नये, कोणाला टाकून बोलू नये. उद्यापासून बोललं तर चालेल. आजच्या दिवसाचं विशेष महत्व आहे. आज आपण देवासारखं वर्तन आपल्या जीवनामध्ये करणं गरजेचं आहे. देव पहावयासी गेलो, देवची होवणी राहिलो. आज आपण भगवान शिवासारखं वर्तन आपल्या जीवनामध्ये करणं गरजेचं आहे. आजच्या दिवशी आपण रुद्राक्ष धारण करावा, इष्टलिंग धारण करावा. अनेक शिवालया मंदिर बांधकामाचं आयोजन आजच्या दिवसापासून करावं. अनेक शिवालयामध्ये शिवलिंगाच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेसाठी आजचा दिवस शुभ मुहूर्त आहे. घराच्या बांधकामासाठी शुभ मुहूर्त आहे. अनेक चांगले जे काही कार्य करायचे आहे त्याच्यासाठी आजचा दिवस हा शुभ मुहूर्त आहे. व्यवसायाची सुरुवात करायची आहे, गाडी घ्यायची आहे, शेती घ्यायची आहे, त्या प्रत्येक गोष्टीसाठी आजचा दिवस शुभ मानलेला आहे. आजच्या रूपाने आपल्याला फळ देतं म्हणून आजचा दिवस हा आपल्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे. ज्या गावामध्ये शिवालय नाही त्या गावामध्ये आपण शिवालय बांधले पाहिजे. आजच्या दिवसाचं महत्व आहे. ज्या गावामध्ये शिवालय आहेत त्या गावामध्ये साक्षात भगवान शिवाची कृपा दृष्टी संपूर्ण गावाला प्राप्त होते आणि त्या गावातील सर्व वाईट दोष नष्ट होतात. असं या शिवालयाचं महात्म्य आहे. ज्या गावामध्ये शिवालय नाही ते गाव अपूर्ण आहे म्हणतात. म्हणून ज्या गावामध्ये शिवालय आहे ते गाव परिपूर्ण म्हणतात. म्हणून गावामध्ये शिवालय असणं गरजेचं आहे. शिवालयामध्ये शिवलिंगाची स्थापना, मंदिराच्या बाहेर नंदीची स्थापना असणं गरजेचं आहे. म्हणून भगवान शिवाच्या 5 मुखापासून पंचमुखी जो रुद्राक्ष उत्पन्न झाला तोच पंचमुखी रुद्राक्ष महाशिवरात्रीच्या पर्व काळावर तुम्हाला गुरु महाराजांच्या हाताने प्राप्त झालेला आहे. तो पंचमुखी रुद्राक्ष आपल्या जीवनामध्ये फळरूपानं आपल्याला आशीर्वाद प्राप्त करून देणार आहे. ज्यांना तो पंचमुखी रुद्राक्ष हवाय, अंतरामाप्पा हेंडे यांच्याकडे तो पंचमुखी रुद्राक्ष, रुद्राक्षाच्या माळी आणि माहितीचं कॅलेंडर ठेवलेलं आहे. तर त्या प्रत्येक मानवी जीवानं आजच्या विशेष पर्व काळामध्ये हा पंचमुखी रुद्राक्ष घेऊन गळ्यामध्ये पांढरा, लाल आणि पिवळा या 3 दोऱ्यापैकी एका दोऱ्यामध्ये कंठापासून 2 इंच अंतरावर उभा रुद्राक्ष गळ्यामध्ये बांधावा. पंचाक्षरी महामंत्राचा जप करावा. देवाऱ्यावरती तांबड्या प्लेटमध्ये हा पंचमुखी रुद्राक्ष ठेवून रोज त्याचं पूजन करावं आणि रोगी व्यक्तीला त्या रुद्राक्षावरती 3 चमचे पाणी टाकून ते तीर्थ रोगी व्यक्तीला पाजल्यानं अनेक रोगातून मुक्तता होते. अनेक रुद्राक्षांचा महिमा या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून फलदायी ठरलेला आहे. गत वर्षीच शिवभक्त परायण आपले राजाभाऊ हेंडे यांच्या धर्मपत्नीला आजार आहे, सगळ्यांना माहिती आहे. चालायला सुद्धा येत नव्हतं. पण गत वर्षी गुरु महाराजांच्या हाताने त्यांना रुद्राक्ष दिला. कृपा दृष्टी भगवान शिवाची प्राप्त झाली आणि 1 वर्षामध्ये बदल पहा. भगवान शिवाच्या कृपेनं त्यांचे आजार पूर्णत्वासरित्या नष्ट झाले आणि त्यांनी चालत येऊन कथेला श्रवण करू लागले. भगवान शिवासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ही जर कृपा दृष्टी कोणाची असेल तर भगवान शिवाची आहे. असे शुद्ध भाव ज्याचा देव अंकित देवाचा, है की नाही. आपला जर भाव शुद्ध असेल
तर तो देव आपला अंकित होतो आणि आपल्या संकटाचं निवारण करतो. रुद्राक्षाच्या ओरिजिनल माळी आपल्याकडे प्राप्त झालेल्या आहेत. त्या ओरिजिनल माळी सुद्धा आपण आपल्या गळ्यामध्ये धारण कराव्या. किती ठिकाणी भस्म धारण करायचं आहे, त्याचे मंत्र काय आहेत याचं माहिती कॅलेंडर सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. शिवकथा झाल्यानंतर जी आपण आरती म्हणतो, आरती करू शंभू देवा देवादी देव महादेवा, ती आरती सुद्धा त्याच्यावरती आहे. शिवपूजा कशी करावी, शिवपूजेसाठी सामुग्री काय, या सर्व गोष्टीची माहिती त्या माहिती कॅलेंडरवरती आहे. गायीच्या शेणापासून बनलेले गोमय भस्म सुद्धा आपल्याला प्राप्त झालेले आहेत. म्हणून जास्तीत जास्त सद्भक्तांनी गोमय भस्म, पंचमुखी रुद्राक्ष, रुद्राक्षाची माळ आणि माहितीचं कॅलेंडर आजच्या महाशिवरात्रीच्या पर्व काळावर गुरुचरणावर आपली दक्षिणा समर्पित करून हा आशीर्वाद रूपी भस्म रुद्राक्ष आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावा. महाशिवरात्रीच्या पर्व काळावर केलेली भक्ती आपल्या जीवनामध्ये फलप्राप्ती करून देणारी आहे. या महाशिवरात्रीच्या पर्व काळावर न कळत जरी आपल्याकडून शिवपूजन घडलं, मंत्रोच्चार घडला, तर त्या अज्ञानी जीवाचा सुद्धा उद्धार या महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती होतो. न कळोनी अर्थ पाठ करी भावे, तोही ज्ञान पावे शिवकृपे. एखाद्याला शिवपूजेचं महात्म्य माहित नसेल, एखाद्याला पंचाक्षरी महामंत्राचा अर्थ माहित नसेल, न कळोनी अर्थ पाठ करी भावे. जरी एखाद्या व्यक्तीला पंचाक्षरी महामंत्राचा अर्थ माहित नसला तरी देखील आपण त्याचं नामस्मरण करीत राहिलं तर तो व्यक्ती सुद्धा शिवकृपेचा अधिकारी होतो आणि त्या जीवाला ज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून महाशिवरात्रीची कथा आपल्या समोर ठेवत असताना विंध्य पर्वतामध्ये एक व्याध राहत होता. त्याचा जन्म शिकारी समुदायामध्ये झाला होता. आता शिकारी समुदाय म्हणजे मुक्या प्राण्यांची हत्या करणं, मांसाहार भक्षण करणं, मांसाहार विकणं, हा त्या व्याधाच्या जीवनातील कार्यरूपी संकल्प होता. एकदा तो व्याध शिकार करण्यासाठी जंगलामध्ये प्रवेश करतो आहे. पर्वकाळ आहे महाशिवरात्रीचा आणि त्या जंगलामध्ये पुरातन असं शिव मंदिर आहे, पुरातन जुनं. आणि त्या शिव मंदिरामध्ये अनेक शिवभक्त भगवान शिवाच्या शिवलिंगाची आराधना करत आहेत, पूजा करत आहेत. हर हर महादेव भगवान शिवाच्या नामाचा गजर करत आहेत. भगवान शिवाच्या नामामध्ये शंख वादन करत आहेत. भगवान शिवाच्या नामामध्ये काया वाचा मन समर्पित करून महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती बेभान झालेले आहेत. भगवान शिवाच्या नामामध्ये तल्लीन झालेले आहेत. शंख वाजला नाद ऐकिला, शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला. शंख वाजला नाद ऐकिला, शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला. शंख वाजला नाद ऐकला, शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला. शंख वाजला नाद ऐकला, शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला. शंख वाजला, टाळी टाळी टाळी, हात वरती झाले पाहिजे, दोन्ही 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 हात वरती, एक टाळी. पर्वकाळ आहे महाशिवरात्रीचा. जय हो. शंख वाजला नाद ऐकिला, शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला. बोला ओ
ओम शिवाय शंभो शंकर ओम शिवाय ओम शिवाय शंभो शंकर ओम शिवाय शंख वाजला नाद ऐकिला शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला जय भोले पांगुळली मनबुद्धी चित्त झाले चैतन्य पांगुळली मनबुद्धी चित्त झाले चैतन्य हरपली इंद्रिय ध्येय झाले बेभान हरपले इंद्रिय देह झाले देवान शिवदास मन करू काही भिल्लीन झाले शिवपाई शिवदास मने करू काही भिल्लीन झाले शिवपाई शंख वाजला नाद ऐकिला शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला शंख वाजला ऐकिला शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा रमला शंख वाजला नाद ऐकिला शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा रमला नम पार्वती पतये शिव हर हर महाशिवरात्रीच्या पर्व काळावर त्या जंगलामध्ये पुरातन शिव मंदिरामध्ये ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शिव 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 वाचे सतत आठवा आणि कन आठवा दुजे काही ओम नमः शिवाय या पंचाक्षरी महामंत्राचा जप करू लागले आणि तो व्याध त्या मंदिराच्या जवळ आला व्याधानं पाहिलं बरेच लोक भगवान शिवाचं गुणगान करू लागलेले आहेत काही पाऊल खेळू लागले काही आनंदाने नाचू लागले काही टाळ्या वाजवू लागले काही भगवंताचं नामस्मरण करू लागले या व्याधाला आता त्याचं महात्म्य काय माहिती आहे व्याध तो व्याध शिकारी आहे त्यानं त्या भजनी लोकांची त्या साधू संतांची त्या लोकांची चेष्टा केली काय वेडे लोक काय ओम नमः शिवाय म्हणू लागले शिव शिव म्हणू लागले चेष्ट्यामध्ये या व्याधानं ते लोक जे नाव घेत आहेत ना ते नाव घ्यायला सुरुवात केलं काय लोक वेडे ओम नमः शिवाय म्हणू लागले काय लोक वेडे ओम नमः शिवाय म्हणू लागले चेष्ट्यामध्ये न कळोनी अर्थ व्याधाला त्याचा अर्थ माहित होता का नाही 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 तरी सुद्धा कळत ना कळत महाशिवरात्रीच्या पर्व काळावर त्याच्या मुखातून पंचाक्षरी महामंत्राचा जप होऊ लागला हर हर महादेव ओम नमः शिवाय मस्करीमध्ये नाव घेत घेत पुढे जाऊ लागला हातामध्ये बाण आहे की नाही साधू संतांची मस्करी करत तो व्याध जंगलामध्ये चालू लागला फिरत फिरत असताना मुखामध्ये पंचाक्षरी मंत्र आहे चेष्ट्यामध्ये जपू लागला ओम नमः शिवाय हर हर महादेव ओम नमः शिवाय हर हर महादेव मस्करीमध्ये नाम जप सुरू आहे आता पर्व काळ कोणता आहे महाशिवरात्री आणि तो व्याध फिरत फिरत एका सरोवरावर जवळ आला आणि त्या नदी जवळ आला असताना त्या नदीच्या कडेला पुरातन असं जुनं एक बिल्व वृक्ष होतं आता या व्याधाला वाटलं या नदीवरती काही प्राणी पाणी पिण्यासाठी येतात आपण या झाडावरती थांबून या प्राण्यांची हत्या करण्यासाठी आपल्याला हे झाड उपयुक्त ठरणार आहे हा विचार केला आणि त्या नदीच्या कडेला असलेल्या बेलाच्या झाडावरती तो व्याध चढला आता वाट पाहू लागला आहे की नाही शिकारीसाठी एखादा प्राणी यावा आणि मी त्याची शिकार करावी त्याला त्या बेलाच्या झाडाचं महात्म्य माहित नव्हतं बराच वेळ निघून गेला सावज त्या ठिकाणी बराच वेळ निघून गेला त्याला समोरचं काही दिसेना गेलं
डोळ्याला आडवे बेलाचे पानं येऊ लागले म्हणून तो शिकारी काय करू लागला, बेलाची पानं डोळ्याच्या समोरचे तोडू लागला आणि खाली टाकू लागला. बघता बघता त्याच्या शरीराची हालचाल होऊ लागली आणि त्याच्या पाठीवर असलेल्या लोट्यातलं जलरूपी पाणी थेंब 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 खाली पडू लागलं. पाहता पाहता त्या बेलाच्या झाडाखाली ब्रह्मदेवानी स्वहस्ते स्थापन केलेलं एक शिवलिंग होतं. त्यावर हे बिल्वपत्र तोडून हा जो व्याध होता तो बिल्वपत्र तोडून टाकू लागला. तो बिल्वपत्र येऊन डायरेक्ट त्या शिवलिंगावर पडू लागला आणि महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती या व्याधाच्या हातून शिवपूजा घडू लागली. पाण्याचे थेंब शिवलिंगावरती पडू लागले. भगवान शिव प्रसन्न झाले. अशा प्रकारे न कळत शिवस्मरण, शिवपूजा, उपोषण, जागरण या व्याधाच्या हातून घडू लागलं. जसं जसं इकडं भजन घडू लागलं, जसं जसं इकडं पूजा घडू लागली, तसं तसं त्या व्याधाचं पाप नष्ट होऊ लागलं. हे की नाही. तदनंतर एक प्रहर लोटल्यानंतर एक हरिणी त्या नदी तीरावर पाणी पिण्यासाठी आलेली आहे. ती गर्भिणी होती. तिची अंग कांती तेजस्वी होती. व्याधानं त्या हरिणीवर नेम धरला बाणाचा आणि तो नेम धरला असताना त्या हरिणीने ओळखलं की माझी कोणीतरी शिकार करणार आहे. म्हणून ती हरिणी मनुष्यवाणीने त्या व्याधाला बोलू लागली. तिनं स्वतः गर्भवती असल्याचं व प्रसूती समय जवळ आल्याचं त्या व्याधाला सांगितलं आणि तिनं गर्भहत्या पापाचं विवेचन व्याधाला सांगितलं. ती हरिणी मनुष्याप्रमाणे शास्त्राच्या गोष्टी सांगू लागली. हे की नाही. व्याधाला नवल वाटू लागलं. तिने व्याधाला शास्त्राच्या गोष्टी सांगत असताना व्याधानं त्या हरिणीला प्रश्न विचारला, तू पूर्वी कोण होतीस? तुला एवढं ज्ञान कुठून प्राप्त झालं ते सर्व मला सांग. हरिणीनं आपली पूर्वकथा सांगितली. ती हरिणी म्हणजेच रंभा अप्सरा होती. पूर्वजन्मामध्ये ती सौंदर्यवती होती. तिला आपल्या सौंदर्याचा गर्व झाला आणि ती हिरण्य नावाच्या असुराबरोबर राहू लागली. देवसंग तिला आवडेनासा झाला. तिनं शिवपूजन सुद्धा सोडलं. तिला एकदा कैलासाला जाण्याची इच्छा झाली. तिला कैलासात बघून भगवान शिव सुद्धा क्रोधित झाले. त्यांनी तिला तिच्या सख्या व असुर हिरण्य यांच्या सहित हरिणी होऊन भूलोकी राहण्याचा श्राप दिला. रंभाला शाप वचन ऐकून व्यथित झालेल्या रंभेने क्षमा यातना केली. तेव्हा भगवान शिवानी तिला उशाप दिला. तुम्ही 12 वर्षे हा शाप भोगाल, त्यानंतर माझ्या पदाला याल. आपली ही हकीकत तिने व्याधाला सांगितली आणि ती म्हणाली की प्रसूती झाल्यावर पाडसाला ठेवून मी परत येईन तेव्हा तू माझा प्राण घे. पण व्याधाचा तिच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. तेव्हा तिनं त्या व्याधाला वचन देऊन महापापांचा उच्चार करून परत येण्याची शपथ घेतली. ती हरिणी व्याधाला बोलू लागलेली आहे. लोक स्वार्थापोटी अनेक प्रकारची पाप करण्यास उत्सुक होतात. नाना प्रकारच्या भ्रष्ट मार्गाचे आचरण केल्यानं आणि स्वधर्म सोडून दिल्यानं जी पाप लागतात त्यांचे हरिणीनं वर्णन केलं. अशा निषिद्ध कर्मामुळे जे परिणाम भोगावे लागतात तेही सांगितले. उदाहरणार्थ, जे दुसऱ्याच्या वर्मावर बोट ठेवून त्यांची निंदा करतात त्यांना कावळ्याचा जन्म होतो. जो सेवकांकडून सेवा घेऊनही त्यांना वेतन देत नाही तो भिकारी होतो. आपल्या प्रजेला त्रास देणारा राजा पुढील जन्मी वाघ किंवा साप होतो. ती हरिणी म्हणाली, जर मी शपथ घेऊनही परत आली नाही तर मी सांगितलेली सर्व पाप मला लागतील. मग व्याधाने तिला जाण्यासाठी परवानगी दिली. पण प्रसूत झाल्यावर जन्म दिल्यावर येण्यासाठी सांगितलं. व्याध पुन्हा त्या हरिणीची वाट पाहू लागला. बघता बघता त्याच्याकडून शिवपूजन घडू लागलं. हे की नाही. फार काळ पुढे जात असताना बेलाची पानं तोडू लागला, खाली टाकू लागला. ते बेलाची पानं शिवलिंगावर जाऊन पडू लागली. तेवढ्यामध्ये दुसरी हरिणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवराच्या जवळ आली, नदीच्या जवळ आली. व्याधानं परत तिच्यावर नेम धरला. ते पाहून
त्या हरिणीनं तिला विनंती केली, हे व्याधा, मला तू जीवदान द्यावं ही माझी करुणा विनंती आहे. ती करुणा करू लागली. या समयी मला पतीचा अंग संग मिळावा म्हणून मी उत्सुक आहे. त्याला भोगदान देऊन लवकरच मी परत येईन, तेव्हा मला तू मार. व्याध तिच्या मनुष्यवाणीत बोलण्याचे आश्चर्य वाटून तो तिला म्हणाला, तू परत येण्याचे वचन शपथेवर देत असतील तर मी तुला जाऊ देईन. हरिणीनं ते मान्य केलं आणि तिनं व्याधाला उपदेश केला. जे भाऊ एकमेकांशी वैरभावाने वागतात त्यांना मत्स्य जन्म मिळतो. पत्नीला अकारण त्रास देणाऱ्या पतीच्या कुटुंबात फूट पडते. जो उपकार कर्त्यास विसरतो तो कृमी योनीत जन्म घेतो. जो आपल्या माता पित्याला त्रास देतो त्यानं ठरवलेले कोणतेही कार्य सिद्धीस जात नाहीत. ती म्हणाली की जर मी परत येण्याचे वचन पाळले नाही तर मी सांगितलेली सर्व पातक मला लागतील. हरिणीनं व्याधाला ही विनंती केली की मी लवकरात लवकर जाऊन परत येईन, मला जाण्यासाठी परवानगी द्या. त्यावेळेस त्या व्याधानं या सुद्धा हरिणीचं बोलणं मनावरती घेतलं आणि तिला जाण्यासाठी परवानगी दिली. तेवढ्यात काही काळ या शरीराची हालचाल होत असताना पाठीवरचं जलरूपी पाणी त्या शिवलिंगावर पडू लागलं. हातातली बिल्वपत्र शिवलिंगावरती पडू लागली. तेवढ्यामध्ये तिसरा प्रहर सुरू झाला आणि तेवढ्यात तहानलेलं एक मृग पाणी पिण्यासाठी त्या नदी तीरावर आलं. व्याधाने धनुष्यावर बाण लावून लेम धरला तेव्हा तो मृग मनुष्यवाणीने व्याधाला बोलू लागला. तो म्हणाला, हे व्याधा, तू आता मला मारू नको. माझ्या स्त्रियांचं माझ्यावर प्रेम आहे. माझ्या मरणाने त्यांना खूप दुःख होईल म्हणून मी घरी जाऊन त्यांचा अखेरचा निरूप घेऊन येतो. शिवशापाने मृग बनलेल्या हिरण्यसुराने बऱ्याच पाप कर्माची निरूपण व्याधाला सांगितलं. उदाहरणार्थ जे ईश्वर भक्तांच्या कार्यात विघ्न आणतात ते नरकात कीटक होतात. मित्रद्रोह करणाऱ्यांना, विश्वासघाती लोकांना पोटदुखीची व्याधी होते. देवपूजेचा कंटाळा करणाऱ्यांच्या हातपायाच्या शिरा आखडतात. मी जर परत आलो नाही तर मी सांगितलेली सर्व पाप मला लागतील. मग त्या मृगाने व्याधाला परत येण्याचं शपथपूर्वक वचन दिलं. आश्चर्यचकित झालेल्या व्याधाने मृगाला त्याच्या परिवाराला भेटण्याची परवानगी दिली. मग तो व्याध पुन्हा शिवनाम घेऊ लागला. त्या नाम प्रभावाने त्याच्या मनात शंकराची भक्ती निर्माण झाली. त्या महाशिवरात्रीच्या पवित्र पर्व काळी व्याधाकडून उपोषण, जागरण, श्रवण व रात्रीच्या 4 प्रहरात शिवपूजन घडलं आणि त्या पुण्य प्रभावाने त्याची 7 जन्मातील सर्व पाप जळून भस्म झाली. रात्रीचा प्रहर सरत आला तशी पूर्व दिशा उजळली. त्यावेळी हा व्याध मुखामध्ये मस्करीमध्ये ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू लागला. चेष्ट्यामध्ये हर हर महादेव जपू लागला. एवढ्या क्षणामध्ये आणखी एक हरिणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवरापाशी आली. तिला पाहताच त्यानं तिच्यावर बाण धरला. ती हरिणी घाबरून व्याधाला म्हणाली, हे व्याधा, तू मला मारू नकोस. वनामध्ये माझ्या उपाशी पारसांना स्तनपान करून मी तुझ्याकडे परत येईन आणि समाधानाने तू मला मार. व्याधाने तिलाही शपथ घेऊन जाण्यास सांगितलं. तिनं व्याधाला धर्म अधर्म विषयक निरूपण ऐकून अनेक पाप कर्माची व त्यांच्या परिणामाची माहिती सांगितली. जे देव जंगम ब्राह्मणांचा मान ठेवत नाहीत त्यांचे हातपाय यम तोडतो. जो दुसऱ्यांच्या वस्तू चोरण्यासाठी सतत टपून बसलेला असतो त्याला वेदनादायक नेत्ररोग होतो. जे अत्यंत गर्विष्ठ असतात त्यांना रेड्यांचा जन्म मिळतो. मी जर परत आले नाही तर मी सांगितलेली सर्व पाप मला लागतील. त्या हरिणीनेही परत येण्याचं वचन दिलं. प्रभावित झालेल्या व्याधानं तिला बाळांना स्तनपान देऊन येण्यास सांगितलेलं आहे. पुढे काही वेळ तो व्याध पुन्हा झाडावरची बेलाची पानं तोडू लागला, खाली टाकू लागला. शरीराची हालचाल होऊ लागली. पाणी शिवपिंडीवर पडू लागलं आणि त्या शिवरात्रीच्या पर्वकाळावरती या व्याधाकडून शिवपूजन घडू लागलं. पुढं काही वेळानं
व्याधाला दिलेला शब्द पाळण्यासाठी मृगराज व त्यांचा परिवार सरोवराच्या जवळ आलेला आहे. मृग म्हणाला, सर्वात तू आधी माझे प्राण घे. हरिणी म्हणाल्या, तू आमचा वध कर. पतीच्या आधी मरण आले तर आम्हाला सद्गती मिळेल. त्या हरिणीची पाडसही नीट विचार करून म्हणाली, मात्या पित्याशिवाय जगणं म्हणजे आमच्यासाठी मरणच आहे. तू आधी आम्हाला मार. त्या सर्वांचं बोलणं ऐकून व्याधाचं मन भरून आलं. त्यानं सर्व हरणांना वंदन केलं. त्या मृग परिवाराने सांगितलेली निरूपण ऐकून व्याधाची सर्व पापे नष्ट झाली. त्याने मन व शरीर पावन झाले. तोच एक चमत्कार झाला. आकाशातून एक दिव्य विमान खाली आलं. त्यात 5 मुखे 10 भुजा असलेला व्याघ्र चर्म परिधान केलेले दिव्य शिवगण होते. तेवढ्यात त्या मृगांना पण दिव्य देह प्राप्त झाला. व्याधानं सप्रेम शिवनाम घेत शिवगणांना साष्टांग नमस्कार केला आणि त्या व्याधाचं सर्व पाप त्या ठिकाणी नष्ट झालं आणि व्याधाची पापी दुराचारी वृत्ती पालटोनी गेली आणि संतांनी प्रमाण दिलं, वृत्ती पालटोनी जाय. वृत्ति पालटोनी जाय, वृत्ति पालटोनी जाय, वृत्ति पालटोनी जाय, वृत्ति पालटोनी जाय. चित्त समाधान होय, चित्त समाधान होय. जय हो. चित्त समाधान होय, चित्त समाधान होय. वृत्ति पालटोनी जाय, पालटोनी जाय, वृत्ति पालटोनी जाय, वृत्ति पालटोनी जाय, पालटोनी जाय. नम पार्वतीपतये शिव हर हर. महाशिवरात्रीच्या पर्व काळावर अज्ञानी जीवानं देखील शिवपूजा केली, पंचाक्षरी महामंत्राचा जप केला तर त्या अज्ञानी जीवाच्या वृत्तीचं पालटन होतं, त्याचं चित्त समाधान होतं आणि तो सुद्धा या शिवभक्तीमध्ये वाटचाल करून शिवपदाचा अधिकारी होतो. पापी दुराचारी असणारा तो व्याध महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती त्याच्याकडून शिवपूजन घडलं आणि या शिवकृपेनं त्या व्याधाला कैलासामध्ये जागा मिळाली. शिवगणांनी विमानामध्ये या व्याधाला बसवलं आणि कैलासामध्ये या व्याधाला स्थान प्राप्त करून दिलं. अशा या महाशिवरात्रीचं महात्म्य आहे. या शिवरात्रीच्या पर्व काळावरती न कळोनी अर्थ पाठ करी भावे तोही ज्ञान पावे. व्याधाला अर्थ माहीत होता का? नाही, तरी सुद्धा जपला. चेष्ट्यामध्ये मस्करीमध्ये जपला, पंचाक्षरी मंत्र जपला आणि जीवनाचा उद्धार झाला. एक एक पंचाक्षरी महामंत्राचा शब्द आपल्या जीवनामध्ये सर्व दुःख नष्ट करणारा आहे. म्हणून महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती आपण काया वाचा मनाने तन मन धनाने या मंदिरामध्ये येऊन सेवा करावी. सेवेचं फळ आपल्याला मिळतं आहे. शिवरात्रीच्या या पर्व काळाचं महात्म्य अगाध आहे. संतांनी प्रमाण दिलं. शिवरात्री पर्व थोर, शिवरात्री पर्व थोर, शिवरात्री
पर्व थोर शिवरात्री पर्व थोर शिवरात्री पर्व थोर शिवरात्री पर्व थोर सर्व पर्वाचे आगार जय भोले सर्व पर्वाचे आगार शिवरात्री पर्व थोर शिवरात्री पर्व थोर सर्व पर्वाचे आगर सर्व पर्वाचे आगर शिवरात्री पर्व थोर शिवरात्री पर्व थोर शिवरात्री पर्व थोर नम पार्वती पते शिव हर हर सर्व पर्वाचं आगर असणारा हा शिवरात्री पर्व काळ आहे. या शिवरात्रीच्या पर्व काळामध्ये भगवान शिवाचा सेवक होण्यासाठी भगवान शिवाचा दास होण्यासाठी पुराणामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपण त्याचं पालन करणं गरजेचं आहे. भगवान शिवाचा सेवेकरी होण्यासाठी पुढील काही गोष्टीचं आपण जीवनामध्ये पालन करणं गरजेचं आहे. चूक झाली तर मान्य करा. समोरच्याचं मत विचारात घ्या. चांगल्या कामाची नेहमी स्तुती करा. आभार मानायला विसरू नका. मी ऐवजी आपण शब्द प्रयोग करा. सतत हसतमुख रहा. दुसऱ्यातील चांगले गुण ओळखा. कोणाच्याही व्यंगावर हसू नका. स्वतःची कुवत व ताकद ओळखा. टीका तक्रार यामध्ये वेळ वाया घालवू नका. कृती करण्या अगोदर विचार करा. लोकांच्या खांद्यावर आपलं दुःख लादू नका. क्रोधावर नेहमी नियंत्रण ठेवा. मैत्री भावना कायम मनी राहू द्या. नेहमी सत्याची कास धरा. विचार करून बोला. बोलून विचारात पडू नका. सुखाचा गुणाकार दुःखाचा भागाकार करा. वाहन चालवताना स्वतःची काळजी घ्या. फाजील आत्मविश्वास टाळा. कामापुरती मैत्री ठेवून खरी मैत्री गमावू नका. कुटुंब एकरित्या टिकवणं महत्वाचं आहे. जीवनामध्ये नवविधा भक्तीमध्ये मित्रता ही एक भक्ती सांगितलेली आहे. सख्य भाव. सर्वांसोबत मित्र मैत्रिणी भावाप्रमाणे आपण राहिलं पाहिजे. निसर्गानं आपल्या शरीराची रचनाच अशी केली आहे की आपण स्वतःची पाठही थोपटू शकत नाही आणि स्वतःला लाथही मारू शकत नाही. म्हणूनच माणसाच्या जीवनामध्ये हितचिंतकाची आणि निंदकाची आवश्यकता आहे. आयुष्यात असे लोक जोडा जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनतील. कारण आरसा कधीच खोटं बोलत नाही आणि सावली कधीच साथ सोडत नाही. बोलायच्या आधी ऐकायला शिका. खर्च करायच्या आधी कमवायला शिका. लिहायच्या आधी विचार करायला शिका. हार मानण्याआधी प्रयत्न करायला शिका आणि मरायच्या आधी एकदा जगायला शिका. जीवनात एवढ्याही चुका करू नका की पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल आणि रबराला एवढाही वापरू नका की जीवनाच्या अगोदर कागदच फाटून जाईल. जीवनात संगत ही खूप महत्वाची आहे. आपलं वय पैसा यांच्यावर कधीच गर्व करू नका. कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या गोष्टी एक दिवस संपतात. मृत्यूनंतरचं कटू सत्य आहे. पत्नी दरवाजापर्यंत, समाज स्मशानापर्यंत, पुत्र अग्निदानापर्यंत, फक्त आणि फक्त आपले चांगले वाईट कर्म आपल्या शेवटपर्यंत. आपलं या जगामध्ये आहे तरी काय? जन्म दुसऱ्यानं दिला, नाव दुसऱ्यांनी ठेवलं, शिक्षण दुसऱ्यांनी दिलं, रोजगार दुसऱ्यांनी दिला,
इज्जत दुसऱ्यांनी दिली, पहिली आणि शेवटची आंघोळ सुद्धा दुसरेच घालणार आणि मरणानंतर संपत्ती सुद्धा दुसरेच वाटून घेणार, स्मशानभूमीत सुद्धा दुसरेच घेऊन जाणार. तरी देखील पूर्ण आयुष्यभर माणसाला गर्व कोणत्या गोष्टीचा? जिच्या उदरात जन्म होतो ती माता आणि जिच्या उदरात अस्त होतो ती माती. यातील वेलांटीचा फरक म्हणजेच माणसाचं जीवन आहे. दुःख इतकं नशीबवान आहे की ज्याला प्राप्त करून लोक आपल्या माणसांना आठवतात, आणि धन इतकं दुर्दैवी आहे की ज्याला मिळवून लोक नेहमी आपल्या माणसांना विसरतात. किती विचित्र गोष्ट आहे. माणसाच्या शरीरात 70% पाणी आहे, पण जखम झाली की रक्त येतं, आणि माणसाचे हृदय रक्ताचं बनलेलं असून हृदय दुखावलं की डोळ्यातून पाणी येतं. लोक म्हणतात माणसाची सही आणि माणसाचा स्वभाव कधीच बदलत नाही, पण ते चुकीचं आहे. बोटाला जखम झाली तर माणसाची सही बदलते आणि मनाला जखम झाली तर माणसाचा स्वभाव बदलतो. जीवनामध्ये गोळी सलाईनपेक्षा प्रभावी औषध कोणतं आहे? जीवनामध्ये गोळी आणि सलाईनपेक्षा प्रभावी औषध कोणतं आहे? पुराणामध्ये आपल्या समोर प्रकट केलेलं आहे. लवकर झोपणं आणि लवकर उठणं औषध आहे. सकाळी देवाचं स्मरण करणं औषध आहे. योग प्राणायाम व्यायाम करणं औषध आहे. सकाळ आणि संध्याकाळ चालणं औषध आहे. उपवास हे सर्व रोगावर औषध आहे. सूर्यप्रकाश अंगावर घेणं औषध आहे. मातीच्या भांड्यातील पाणी पिणं औषध आहे. टाळ्या वाजवणं औषध आहे. चांगलं वागणं औषध आहे. पाणी जास्तीत जास्त पिणं, विचारपूर्वक खाणं औषध आहे. जेवल्यानंतर वज्रासनात बसणं औषध आहे. नेहमी आनंदी राहण्याचा निर्णय घेणं औषध आहे. कधी कधी शांत आणि मौन राहणं औषध आहे. हास्य विनोद औषध आहे. समाधान औषध आहे. मनाची आणि शरीराची शांती औषध आहे. प्रामाणिकपणा आणि सकारात्मकता औषध आहे. निस्वार्थ प्रेम आणि भावना औषध आहे. इतरांचं भलं करणं औषध आहे. पुण्य देणारं काम करणं औषध आहे. इतरांसोबत एकरूप होऊन राहणं औषध आहे. खाणं पिणं आणि कुटुंबासोबत वेळ घालवणं औषध आहे. प्रत्येक खरा आणि चांगला मित्र पैशाशिवाय वैद्यकीय दुकान आहे. शांत व्यस्त निरोगी उत्साही राहणं औषध आहे. प्रत्येक नवीन दिवसाचा पूर्णपणे आनंद घेणं औषध आहे. निर्व्यसनी राहणं औषध आहे. आणि या सगळ्या गोष्टी एखाद्या आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगणं हे खूप मोठं औषध आहे म्हणून सांगितलेलं आहे. आणि म्हणून वेळ वाया घालवू नका. या लागी तुम्हा सांगतो ही सोय, गेली घडी नये परतोनी. सत्याचा मार्ग स्वीकारा. सत्याच्या मार्गावरती अडचणी आहेत, थोडासा संकट आहेत, दुःख आहेत, पण विजय मात्र सत्याचाच आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, ज्यांच्या जीवनामध्ये रोज काहीतरी संघर्ष आहे, रोज काहीतरी संकट आहेत, रोज कोणाचा तरी विरोध आहे, रोज निंदा आहे, तेच जीवन जगण्यात मजा आहे. ज्याच्या जीवनात संघर्ष नाही, निंदा नाही, विरोध नाही, ते जीवन जगण्यात मजा नाही म्हणतात. संघर्ष असेल, निंदा असेल, विरोध असेल तर नेहमी विचार करा की तुम्ही बरोबर योग्य पटरीवर चालत आहात. ज्या दिवशी निंदा बंद झाली, विरोध बंद झाला, त्यावेळेस विचार करा आपण कुठेतरी चुकतोय, आपला मार्ग बदलला पाहिजे. मी नेहमी सांगत असतो, विरोधक तयार करायला कलियुगामध्ये भांडण करायची अजिबात गरज नाही. एखादं चांगलं काम करायला निघा, न सांगता विरोधक तयार होतात. मग तो परमार्थ असो, प्रपंच असो, व्यवसाय असो, नोकरी असो, निंदा होतच राहणार आहे. जब तक निंदा है तब तक जिंदा है, जब तक जिंदा है तब तक निंदा है. जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत निंदा आहे, जोपर्यंत निंदा आहे तोपर्यंत आपण जिवंत आहे. लक्षपूर्वक ऐका. जब तक जिंदा है तब तक निंदा है, हम मरने के बाद लोग करेंगे स्तुति, वो उनका धंदा है, वो उनका धंदा है. मेल्यानंतर माणसाची स्तुती होते, तोपर्यंत
जिवंत असेपर्यंत माणसाची स्तुती होत नाही. म्हणून संत म्हणतात, पुराण मानतं, कित्येक वेळा माणूस काही करण्या वाचून मागं राहतो. त्याचं कारण एकच, लोक काय म्हणतील. लोक दोन्हीकडून तबला वाजवतात. जसा तबला वाजतो की नाही धिन्ना, तसं लोक दोन्हीकडून बोलतात. चांगलंही वागा, लोक बोलतात. वाईटही वागा, लोक बोलतात. परमार्थ करा, लोक बोलतात. नाही करा, लोक बोलतात. हा परमार्थ करत असताना, कथा ऐकत असताना, कथा करत असताना, सप्ताहाचं आयोजन करत असताना, सहभाग घेत असताना लोक बोलतातच. लोक कसे असतात लक्षपूर्वक ऐका बरं का. शेवटचा आहे आता. लोक कसे असतात. पैसे असून साधं राहिलं तर भिकारडा म्हणतात. बऱ्याच पैकी पैसा खर्च केला तर माजुरडा म्हणतात. सगळ्यांशी मन मोकळेपणानं बोललो तर बकबक करतो म्हणतात. कमी बोललो तर स्वतःला शहाणा समजतो म्हणतात. भरपूर दान धर्म केला तर 2 नंबर पैसेवाला म्हणतात. दान धर्म नाही केला तर कंजूस मारवाडी म्हणतात. नोकरी केली तर याला दुसरा पर्याय नव्हता म्हणतात. नोकरी नाही केली तर मायबापाच्या जीवावर खातो म्हणतात. लग्न लवकर नाही केलं तर याला कोण मुलगी देत नाही म्हणतात. लग्न लवकर केलं तर पोरग बिघडलं होतं म्हणतात. गोऱ्या मुलीसोबत लग्न केलं तर मुलीत काहीतरी दोष म्हणतात. सावळ्या मुलीसोबत लग्न केलं तर याला भेटत नव्हती म्हणून केली म्हणतात. दिवस मावळायला चावडीत गप्पा मारत बसलं तर रिकाम टेकडा म्हणतात. घरी बसून राहिलं तर घर बशा म्हणतात. अभ्यास करत बसलं तर शिकून कुठं दिवा लावणार म्हणतात. आहे की नाही. क्रिकेट खेळायला गेलं तर नुसता फळ्या आपटत हिंडतो म्हणतात. भजनाला गेलं मोकळं आहे, याला काय काम धंदा नाही म्हणतात. भजनाला नाही गेलं तर हा नास्तिक आहे म्हणतात. कथा कीर्तन करू लागलो, गायन वादन करू लागलो तर फुकटचं नारळ दक्षिणा येते म्हणून करू लागला म्हणतात. कथा कीर्तन गायन वादन बंद केलं तर काहीतरी गोंधळ केला असणार म्हणतात. अन्नदान केलं तर कुठं भारी केलं, रेशनचंच खाऊ घातलं म्हणतात. अन्नदान नाही केलं त्यालाच पुरत नाही, तो कुठं दुसऱ्याला खाऊ घालणार म्हणतात. बायकोचं ऐकलं तर बायकोचा बैल म्हणतात. बायकोचं नाही ऐकलं तर बाहेर काहीतरी भानगड आहे म्हणतात. खाऊन पिऊन तब्येत चांगली केली तर फुकटचं खाऊन सुटलाय म्हणतात. जिम लावून रनिंग करून प्राणायाम करून तब्येत कमी केली तर याला काहीतरी आजार झाला असणार म्हणतात. सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर याला काही काम धंदा नाही म्हणतात. कार्यक्रमांना नाही गेलं तर याला माणुसकी नाही म्हणतात. समाजासाठी काही केलं तर याच्या पाठीमागे काही स्वार्थ आहे म्हणतात. समाजासाठी काही नाही केलं तर हा काय कामाचा नाही म्हणतात. हा काय कामाचा नाही म्हणतात. हा काय कामाचा नाही म्हणतात. लोक असेच असतात बर का. लोक पायी चालूही देत नाहीत आणि बसूही देत नाहीत. नांदणारीला नांदू देत नाहीत, जाणारीला जाऊ देत नाहीत. लोकांचं असंच आहे. लोक कसे आहेत. लोकांच्या नजरेत आपण कधी चांगलं, जर आपण त्यांच्या मनासारखं वागलं तर आपण त्यांच्या नजरेत चांगलं, त्यांच्या मनाविरुद्ध वागलं तर त्यांच्या नजरेत वाईट. भगवंताने आपल्याला सुंदर सेपरेट हा नरदेह दिलेला आहे. आपली पर्सनल सेपरेट लाईफ आहे. आनंदाने जगा. कोणाच्या मनासारखी जगू नका. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. मनाचं करा पण सत्याचा मार्ग स्वीकारा. वाईट मार्गाला जाऊ नका. आई वडिलांची सेवा करा, देश सेवा करा, शिवपूजा गुरुभक्ती याच्यावरती आपलं जीवन व्यतीत करा. परमार्थामध्ये या, दान धर्म करा, सत्कर्म करा आणि सत्याच्या मार्गावर सत्यवाणीनं वाटचाल करा. हाच करा परमार्थ आपल्या जीवनामध्ये फलदायी ठरणार आहे. म्हणून लोकांचं बोलणं या कानानं ऐकायचं, त्या कानानं सोडून द्यायचं. आपलं जीवन चेहऱ्यावरती नवीन एक हास्य स्माइल घेऊन नव्यानं आपल्या जीवनाची सुरुवात करायचं आणि आपलं जीवन कडेपर्यंत भगवान शिवकृपेनं आनंददायी जगायचं. अशा प्रकारे या 7 दिवसीय शिव महापुराण कथेमध्ये आपल्याला सांगून वेळेचं आपल्याला बंधन आहे. सर्वांना जाता जाता एक शिवशरणार्थ घालून आपण या शिव महापुराण कथेला या ठिकाणी विराम करणार आहोत.
आ आ आ आ ओ आम्ही जातो आमुच्या गावा आम्ही जातो आमुच्या गावा आम्ही जातो आमुच्या गावात आम्ही जातो आमुच्या गावात आमुचा शिव शरणात घ्यावा आमुचा शिव शरणात घ्यावा आम्ही जातो आमुच्या गावात आम्ही जातो आमुच्या गावात आम्ही जातो आमुच्या गावात आजवर होतो तुमच्या गावी आजवर होतो तुमच्या गावी आता थोडी कृपा असू द्यावी आता होई कृपा असू द्यावी. आजवर होतो तुमच्या गावी आता थोडी कृपा असू द्यावी आम्ही जातो आमुच्या गावात आम्ही जातो आमुच्या गावात आम्ही जातो आमुच्या गावात आता सो द्यावी दया आता सो द्यावी दया तुमच्या लाग तसे पाया तुमच्या तसे पाया आता सो द्यावी दया तुमच्या लाग तसे पाया तुमच्या लाग तसे पाया आम्ही जातो आमुच्या गावात आम्ही जातो आमुच्या गावात आम्ही जातो आमुच्या गावात शिवदास म्हणे भेटी शिवदास म्हणे भेटी पुन्हा भेटी योगायोगे पुन्हा भेटी योगायोगे पुन्हा भेटी योगायोगे आ आ आ आ आ
रे ग प धा प धा प धा प ग ग ग ग रे सा सा रे ग प धा 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 सा सा रे गा 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 रे गा रे सा पद सारे गरे गरे रसा पद सारे गरे गरे रसा पद सारे गरे गरे रसा सारे गरे 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 सा सा गरे गरे सा सा पद सारे गरे गरे रसा पद सारे गरे गरे दसा पद सारे गरे गरे दसा साध पद पग प गरे सा सा साध पद पग प गरे सा साध पद पग प गरे सा पद सा पद सा पद सा 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 पद सा पद सा पद सा 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 पद सा पद सा पद सा 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 सारे गरे 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 साध पद पग प गरे सा सा साध पद पग प गरे सा साध पद पग प गरे सा पद सा पद सा पद सा 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 साधि 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 साध पद पग प गरे सा 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 पद सा पद सा पद सा 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 साध पद पग प गरे सा साध पद पग प गरे सा साध पद पग प गरे सा पद सा पद सा पद सा 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 पद सा पद सा पद सा 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 पद सा पद सा पद सा 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 धनिकदा 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 दादा धनिकदा 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 दादा 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 धनिकदा 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 बरोबर आहे. पद सारे गरे गरे धसा साध पद पग प गरे सा सा साध पद पग प गरे सा साध पद पग प गरे सा पद सा पद सा पद सा 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 पद सा पद सा पद सा 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 पद सा पद सा पद सा 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 सारे गरे 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 पाद प गरे सा पाद प गरे सा महादेव मने मने योग भेटे योगा योगे हे भगवंता रे योगा योगा योगी ए बेटी जावे हो
गर गर दसा पद थर गर गर दसा पद थर गर गर दसा पद थर गर गर दसा साध पद पद फ ग रे रे पद सा 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 योगायोगी भेटी शिवदास मने भेटी पुन्हा भेटी योगायोगे आम्ही जातो आमुच्या गावात जय हो आम्ही जातो आमुच्या गावात आम्ही नम पार्वती पतये शिव हर हर आम्ही जातो आमोच्या गावा आमोचा शिव शरणार्थ घ्यावा. योगायोगानं जर पुढील वर्षी योग आला तर आपण या शिव पार्वती विवाह सोहळ्याच्या पुढील कथा पुढील वर्षी श्रवण करूया. लोकांच्या बोलण्याला मनावर न घेता आपल्या जीवनामध्ये सत्याचा मार्ग स्वीकारून आपण सत्याच्या मार्गावर चालत रहा. या 7 दिवसीय शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून जेवढं प्रबोधन आपल्याला प्राप्त झालं, जेवढ्या कथा आपल्याला प्राप्त झाल्या, त्या फक्त कानाने ऐकून सोडून देण्यापेक्षा कृतीमध्ये उतरवून आपल्या जीवनाचं खऱ्या अर्थानं सोनं करून घ्यावं अशी मंगल कामना करून 7 दिवस आपण जे प्रेम दिलात, आयोजकांनी जो विश्वास टाकला, त्या विश्वासाला पात्र होऊन या 7 दिवसाची शिवमहापुराण कथा, उद्याचं महाप्रसादाचं कीर्तन या ठिकाणी सांगण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. त्याबद्दल सर्व आयोजन संयोजन ग्रामस्थांचं ऋण आभार व्यक्त करतो. भगवान शिवाची कथा सांगण्याचं सौभाग्य हे अनंत जन्मीच्या पुण्याईमुळे प्राप्त होतं आणि ती पुण्याई कुठेतरी फळाला आली आणि ते सौभाग्य माझ्या वाटेला आलं. मी माझं परम सौभाग्य आणि भाग्य समजतो आहे. या शिवमहापुराण कथेमध्ये ज्यांनी ज्यांनी सेवा दिलेली आहे त्या सर्वांचं कौतुक झालं पाहिजे. यासाठी या शिवमहापुराण कथेचं आयोजन, सप्ताहाचं आयोजन करणारी सर्व संयोजन समिती, या सर्वांनी केलेला हा अट्टहास किती जणांना अगदी परम आनंदी वातावरणामध्ये आनंद वाटला, एकदा सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये दाखवायचा आहे. ₹1 हजारो रुपयापर्यंत ज्यांनी या सप्ताहामध्ये दान धर्म करून भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करून घेतला, अशा सर्व देणगी दान देणाऱ्या सद्भक्तांसाठी एकदा जोरदार टाळ्या. पहिल्या दिवसापासून महाप्रसादाच्या दिवसापर्यंत अन्नदान सेवा दिलेल्या सर्व सद्भक्तांसाठी जोरदार टाळ्या. अन्नदान बनवणारे
अन्नदान वाढणारे, पात्रवाळी लावण्यापासून उचलणाऱ्यापर्यंत सर्व सेवा दिलेल्या सद्भक्तांसाठी जोरदार टाळ्या. पहाटेच्या शिवपाटापासून पुन्हा पहाटेच्या शिवपाटापर्यंत सेवा दिलेल्या सर्व महिला पुरुष भजनी मंडळांसाठी जोरदार टाळ्या. या पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये विण्याची सेवा दिलेल्या सर्व सद्भक्तांसाठी जोरदार टाळ्या. या मंदिर प्रांगणामध्ये चटई अंथरणाऱ्यापासून उचलणाऱ्यापर्यंत, झाडून काढणाऱ्यापासून स्वच्छता देणाऱ्या सर्व सद्भक्तांसाठी जोरदार टाळ्या. आपल्या नावाची अपेक्षा न करता पडद्याच्या पाठीमागे राहून आपली निस्वार्थ सेवा केलेल्या सर्व परिचित अपरिचित सद्भक्तांसाठी जोरदार टाळ्या. या शिव महापुराण कथेसाठी ज्यांची उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टम प्राप्त झाली असे शिवभक्त परायण अतुल दादा चव्हाण यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. या 7 दिवसीय पर्व काळामध्ये संगीत शिवकथाकार कुमार सागर महाराज लोहारेकर तथा स्वरशिवाणी संगीत संच परिवार यांच्या राहण्याची स्नान पूजा प्रसादाची व्यवस्था केलेली शिवभक्त परायण विश्वनाथप्पा कल्याणी परिवार या परिवारासाठी एकदा जोरदार टाळ्या. या शिव महापुराण कथेसाठी संगीत साथ केलेले स्वरशिवाणी संगीत संच परिवार, गायनाचार्य सिंतवादक संगीत विशारद शिवभक्त परायण अनिल भालेराव गुरुजी लातूरकर, भजन सम्राट शिवभक्त परायण व्यंकटांना थोटे, आत्मीय बंधू तबला सम्राट तबला विशारद शिवभक्त परायण आत्मलिंग महाराज वाडी वडगावकर या तिघांसाठी जोरदार टाळ्या. कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही कथा यूट्यूबवर प्रसारित करत असलेले परमशिष्य शिवभक्त परायण दत्तात्रय त्र्यंबक बेळे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. गावामध्ये सप्ताह आहे, शिव महापुराण कथा आहे हे माहीत असताना आणखी ज्यांना इकडं यायला वेळ मिळाला नाही, जे घरात थांबले, जे घरात झोपले, अशा महादेवांसाठी जोरदार टाळ्या. सप्ताह आहे, कीर्तन आहे हे माहीत असताना मंदिरात न येता आपल्या हॉटेल समोर, टपरी समोर, वट्ट्यावर, कट्ट्यावर, गच्चीवर कथा ऐकत असलेल्या ब्रह्मदेवांसाठी जोरदार टाळ्या. झाले ना सगळे? कोण राहिले आता? श्रोते राहिलेत. श्रोते मंडळी राहिलेत की आहे की नाही? जर तुम्हीच इथं कथेला नसता तर कथा काय हिरव्या चटईला सांगायची होती का? म्हणून तुम्ही महेश यांच्या मूर्ती, म्हणून तुमच्यासाठी टाळ्या नाही, तुमच्यासाठी तुम्हाला शबासकी देणार आहे. 1 नाही 3 शबासक्या. सगळ्यांनी उजवा हात वरती करा. सर्व बसलेले श्रोते उजवा हात वरती केलेला आहे, तो तळ हात पाठीमागे करा. पाठीकडे वाकवत आणा, 3दा मारा पाठीत. शब्बास शब्बास शब्बास. वा वा वा, धन्यवाद. या ठिकाणी आपल्या गावचे सुपुत्र आमदार साहेब खंदाडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्या सुद्धा एकदा नावानं जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं हार्दिक स्वागत करूया. या 7 दिवसीय शिव महापुराण कथेला याच ठिकाणी विराम करत असताना झालेली शिव महापुराण कथा ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा, गुरुमाऊली, जन्मदाते आईवडील, ग्रामदैवत कल्याणेश्वर महादेव, आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्मरूपी भगवंताच्या दिव्यचरणी आजच्या 7व्या दिवसाची शिव महापुराण कथा समर्पित करून 7 दिवसापर्यंत केलेल्या शिव महापुराण कथेला याच ठिकाणी विराम करीत आहोत. वाढो लोकी सदाचार, सदविद्येचा भडीमार, होवो सर्वत्र साचार, हाची प्रसाद आवडे, आणि काही ऐसे करावे, सुखाचे मळे पिकवावे, आमूलाग्र नासून जावे विघ्न बाधा. ही माझी वाक्य पुष्प पूजा
समर्पण होव श्री गुरुराजा मन्मात शिवलिंग विनवियोजा श्री गुरु नागेशासी श्री गुरु नागेशासी श्री गुरु नागेशासी ओम शांति 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 देवा देवादि देव महादेवा आरती करू कल्याणेश्वरा देवादि देव महादेवा आरती करू शंभो देवा देवादि देव महादेवा आरती करू कल्याणेश्वरा देवादि देव महादेवा जल भस्माने पूजा करूनी बेलवाहू चरणाला पाहुणी ऐसी बोले भक्ती मनी शंभुदेव हसला भक्त तारणारा देव हा भोळा त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करू शंभुदेवा देवादि देव महादेवा ओ धूप दीप लावून नैवेद्य दाखवू मुखाला पाहुणे ऐसी गोड भक्ती मनी शंभू संतोषला दान देणार सुखाचा झर त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करू शंभो देवा देवादि देव महादेवा ओ शंकर डमरू ताल मृदंग वाजवू आरतीला भोळ्या भक्तीने भोळ्या मनाने जाऊ शरणाला तुमार गाई हाक देव मारी त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करू शंभो देवा देवादि देव महादेवा ओ कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम उद्गेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवद्भवामी सहितं नमामि गुणातीतकान्तं परब्रह्म शान्तं सुविद्यादिदेवं भवारण्यदाहम् उमानाथमीशं जराजन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिङ्गं नमामिष्टलिङ्गं महादेवदेवं महापापनाशं चिताभस्मलिङ्गं नमामिष्टलिङ्गं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं हरः ॐ यद्देव यज्ञमय जन्त देवाः स्थानि धर्माणि प्रथमानस्य नं तेहनाकं महिमानि सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवः ॐ गुरुदेवो महादेवो गुरुदेवो सदाशिवो गुरुदेवात् परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः नमः पार्वतीपतये शिव हर हर शिव महापुराण भगवान की जय कल्याणेश्वर महादेव की जय हर हर